नमस्कार मित्रांनो, मी हाडके सर. आज आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मार्फत आज एक टी निकाल म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा की जी 2025 मध्ये झाली होती. 23 नोव्हेंबर 2025. तर त्या संदर्भात एक जे काय हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हे प्रसिद्धीपत्रक. आता हे जे काही प्रसिद्धीपत्रक आहे ते कशा संदर्भात आहे तर अ, पहिला जो काही अंतरिम उत्तरसूची आली होती, पुन्हा त्यावर ऑब्जेक्शन घेणं आलं. त्यानंतर अंतिम उत्तरसूची आली, त्यावरती पुन्हा काही प्रश्न होते ते जे काही असे वाटत होते संदिग्ध, की त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकताय तुम्ही वैयक्तिकरित्या. तर अशा पद्धतीने आज जे काही ऑब्जेक्शन घेतले होते त्या संदर्भात हे प्रसिद्धीपत्रक आलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ हा सर्वांनी शेवटपर्यंत पहा, कारण यामध्ये काही प्रश्न रद्द झालेले आहेत. मग आता हे रद्द झालेले प्रश्नाचे मार्क भेटणार का, मग काय होणार, काय जे प्रश्न रद्द झाले आहेत, किती प्रश्न रद्द झालेत, मग त्यांचे कशा पद्धतीने ते मग टक्केवारी काढायची, तर सर्व हे विथ प्रूफ मी येथे तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सगळ्यांनी जे शिक्षक पात्रता परीक्षा देणार आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, आता आपण सुरुवात करूया आपल्या या मुख्य विषयाकडे. तर पहा इथे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 4 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025. तर येथे हे शुद्धीपत्रक आलेलं आहे. आता हे शुद्धीपत्रक कधी आलेलं आहे तेही आपण पाहणार आहे. तर ते पाहू शकता, हे शुद्धीपत्रक आहे. ते शुद्धीपत्रक हे 2/2/2026 म्हणजेच हे काल आलेलं आहे, परंतु अजून वेबसाईटवर ते आलेलं नाही. म्हणजेच निश्चितपणाने ही जी काही पीडीएफ आहे ती आपल्यापर्यंत आलेली आहे. तर आता हा निकाल आहे तो निकाल लवकरच लागणार आहे. तर ठीक आहे, आपण हे शुद्धीपत्रक काय आहे आणि काय विथ प्रूफ पाहणार आहे आपण, बरं का, विथ प्रूफ. ठीक आहे, तर मी सुरू करतोय. तर येथे जर पाहिलं तुम्ही तर काय दिलेलं आहे आपण पाहूया. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पहा 23 नोव्हेंबर 2025, किती 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा टीईटी 2025 मधील पेपर 1 ते 5 पहिली ते म्हणजे 5वी पर्यंत आणि पेपर 6 ते 8 चा अंतरिम निकाल हा जो काय तो परिषदेच्या जी काही वेबसाईट आहे आपली महा टीईटी ह्या संकेतस्थळावर दिनांक 16/1 किती तारखेला तर 16 तारखेला त्यांनी पब्लिश केलेला आहे. इथे पहा 16 तारखेला 16/1/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता, 16 जानेवारीला. परंतु त्याच्यावर जे काय अंतरिम निकाल होता त्या निकालावर 16/1 ते 21/1/2026 पर्यंत गुण पडताळणी व आक्षेप नोंदवले होते. आता हे आक्षेप होते म्हणजेच काय, तर काही प्रश्न असे वाटत होते की ते चुकीची उत्तर आहेत, त्यावर तुम्ही जी काय फी होती ती फी भरून तुम्ही आक्षेप मागवले होते. परंतु त्यानुसार पुन्हा जर पाहिलं तर जी काही तारीख होती 16/1/2026 ही जी तारीख आहे 16/1/2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतरिम निकालावरील प्राप्त हरकतीनुसार पेपर क्रमांक 1 परिसर अभ्यास म्हणजे त्यातला कोणता घटक परिसर अभ्यास विषयातील जो काही प्रश्न संच आहे, प्रश्न त्यांनी सांगितलेला आहे या विषयातील प्रश्न क्रमांक संच 1 पहा. आता येथे थोडंसं तुम्हाला पाहायला लागणार आहे ते. तर येथे जर पाहिलं तर तुम्हाला हा जो मी जर थोडंसं रेड मध्ये करतोय पहा, हा जो काय ए संच मधील 147वा प्रश्न, त्यानंतर बी संच मधील 142वा जो प्रश्न आहे, आणि सी संच मधील 137वा, तर डी संच मधील 132 जो काय प्रश्न आहे तो. म्हणजेच येथे तुम्हाला असं काय वाटतंय की जे काही हे प्रश्न आहेत तर हे प्रश्न म्हणजे तुम्हाला असं वाटतं की जे काही चार आहेत ना ते चार हे झालेत. तुम्हाला असं वाटतं की बाबा 147वा प्रश्न, त्यानंतर 142वा प्रश्न, 137 आणि 132. तर असं नाहीये, हा एकच प्रश्न आहे, परंतु तोच प्रश्न जो की जी ए सेट होता त्यामध्ये 147वा प्रश्न होता, बी सेट मध्ये तो 142 नंबरला गेला होता, सी सेट मध्ये 137ला आणि डी मध्ये 100. तर हा प्रश्न आहे ना, ह्या प्रश्नावर ते काय केलं होतं तर बरेच हे जे काय होते ते आक्षेप आले होते. काय आले होते? आक्षेप प्राप्त झाले नाही. म्हणजे काय तज्ज्ञ समिती होती, तज्ज्ञ समितीच्या अभिप्रायानुसार हे जे काय केले त्यांनी काय केलेलं आहे तर प्रॉपरली त्यांनी हे जो प्रश्न आहे तो प्रश्नच त्यांनी हा रद्द केलेला आहे. त्यांनी काय केलेला आहे, हा प्रश्न पूर्णपणे त्यांनी हा प्रश्न रद्दच केलेला आहे. पाहिजे रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. आता त्यानुसार तो निकाल हे करा, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. त्यानंतर हे जे काय होतं तर तिथे खाली पाहिजे स्थळ वगैरे दिलेले त्यांनी पुणे 2 ऑफिशियल वेबसाईटवर येईल आणि अशा पद्धतीने दिलेले. आता तुम्हाला हा कोणता प्रश्न आहे ते पण आपल्याला पाहणं तितकंच जरुरीचं आहे मित्रांनो, बरोबर ना.
कारण आपण काय करतो, फिट प्रूफनुसार आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करत असतो. ठीक आहे. तर आता आपण हा जो काय प्रश्न आहे, तर हा प्रश्न जो काय तो कोणता आहे ते आपण पाहूया पहिल्यांदा, त्यानंतर काय होणार पहा. आता येथे जर पाहिलं तुम्ही, तर हा मी प्रश्न ओपन केलेला आहे. तर सगळ्यात खाली जर तुम्हाला दिसत असेल, तर येथेच पहा तुम्ही. हा जो काय ना क्वेश्चन, ते बिराव द्या सिरीज आहे 401 हिंदी. 401 म्हणजेच काय असतो, तर हा पहिला पेपर असतो. आता हिंदी माध्यमात ओपन केले, हिंदी मराठी एकच असतं आणि ते डी आहे. काय आहे, सेट डी. म्हणजेच तुम्हाला इथे समजलं असेल की हा जो काही आहे क्वेश्चन सेट, तो हा कोणता आहे, तर इथे डी आहे. येथे तुम्ही पाहिलं असेल, येथे डी. म्हणजेच आपण आता डीप क्वेश्चन सेट आपण पाहिलाय. आता डी क्वेश्चन सेट मधला आपल्याला पाहायचंय की कितवा प्रश्न आहे डी सेट मधला. तर आपण वर पुन्हा जाऊन पाहूया. येथे सांगितलेलं आहे त्यांनी, पहा येथे सांगितलेलं आहे डी मधला 132वा. येथे पहा मी आता येलो केलेलं आहे त्याला. हा, तर अशा पद्धतीने हा जो काय आहे ना, तो 132वा प्रश्न. आता आपण हे डी सेट काढलाय. आता 132वा प्रश्न कुठे आहे, तर हे पहा इथे आलेला आहे. हे पहा इथे 132वा प्रश्न आहे. काय होता रे तो, तर खालील सांध्यांचे प्रकार हाड यांच्या जोड्या दिल्या आहेत आणि त्यातील अयोग्य जोडी सांगा. आता अयोग्य सांगितले बरं का इथे. आता ह्या जर जोड्या अयोग्य पाहिल्या आपण इथे, तर पहिली जोडी पाहिली, तर त्यांनी काय करायला पाहिजे इथे, तर थोडासा हा प्रश्न त्यांनी इथे अयोग्य शब्द आहे मित्रांनो. अयोग्य कोणता, अयोग्य. तर तो अयोग्य त्यांनी येथे योग्य म्हणायला पाहिजे होतं, योग्य. आता हे जे पाहिलं तुम्ही, तर उखळीचा सांधा, उखळीचा सांधा, तर तो खांदा दिला त्यांनी. तर हा जो काय प्रश्न आहे, हा प्रश्न त्यांनी रद्द केलेला आहे. म्हणजेच तुम्हाला फिट प्रूफ दाखवतोय. हा जो काय प्रश्न आहे तो त्यांनी रद्द केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हा प्रश्नाचं जे काय ते मार्क भेटणार का काय होणार, तेही मी पुढे दाखवत आहे तुम्हाला. आता त्याचं काय होणार ते, तर त्याचा मार्क तुम्हाला भेटणार नाहीये, ते पण मी विथ प्रूफ दाखवणार आहे. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा बरं. हा जो प्रश्न होता तो, आता त्याचं उत्तर नक्की काय होतं, तर इथं अयोग्य विचारलेलं आहे. अयोग्य. आता हे सगळेच अयोग्य आहेत, येथे सगळेच अयोग्य आहेत. म्हणजे हा जो काय एक आहे ना, तो पण अयोग्य आहे. 1 2 अयोग्य आहे, 3 अयोग्य आहे आणि हा जो काही 4 आहे तो योग्य होता, तो योग्य होता. मग त्यांनी तर काय विचारायला पाहिजे होतं की योग्य जोडीचा पर्याय. त्यांनी ते काय विचारायला पाहिजे होतं, योग्य जोडीचा पर्याय. म्हणजे इथे हा अशब्द त्यांनी खोडायला पाहिजे होता, मग उत्तर आलं असतं. त्यामुळे हा प्रश्न जो काय तो रद्द केलेला आहे असं मला वाटतंय. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊ आणि पुढे पाहूया ह्या प्रश्नांचं काय होणार. तर पहा इथे एक आपण 2 मिनिटांमध्येच पाहूया. ठीक आहे. आता इथे पाहू आपण. हे पहा मी तुम्हाला डायरेक्ट एक विथ प्रूफने हे सर्टिफिकेट दाखवत आहे. आता हे सर्टिफिकेट आहे ते पाहूया आपण. प्रमाणपत्र टीईटीचं काय झालेलं आहे, काय नक्की, तर इथे मी सगळं बाकीचं जे काय हाईड केलेलं आहे ज्या विद्यार्थ्याचं आहे त्या. ठीक आहे. आता इथे जर पाहिलं मी आता थोडासा कलर चेंज करतो बरं का. एकच मिनिटामध्ये आपण हे पाहणार आहे आता हा हे. ठीक आहे. येथे मी थोडंसं ब्ल्यू मध्ये घेतो. ओके. तर आता येथे जर पाहिलं तुम्ही, तर हां ठीक आहे. ओके. इथे जर तुम्ही पाहिलं तर येथे पहा अचूक प्रश्नांची संख्या किती दिलेली आहे तिने, तर 147 दिलेली आहे. म्हणजे 147 पैकी त्यानंतर प्राप्त गुण किती आहेत, तर 101च आहेत. किती आहेत, 101. म्हणजेच 147 पैकी 101 पडल्या. किती, 147 पैकी 101 पडल्या. त्यामुळे म्हणजेच काय झालं इथे, आणि टक्के किती पाहिजे होते, 55% पाहिजे होते. मग इथे मिळालेल्या टक्क्यांची गुण जी काय आकडेवारी आहे ते किती आहे, मिळालेल्या टक्केवारी, तर ती आहे इथे तुम्ही पाहू शकता. किती, तर 68.71. म्हणजेच काय झालेलं आहे इथे, तर तुम्ही जर पाहिलं तर येथे तुम्हाला समजेल की येथे 147च्या 55% काय केलेले त्यांनी, 147च्या 55% त्यांनी केलेलं आहे. पाहिजे म्हणजेच 147 प्रश्नांपैकी 55% हे काढलेले आहेत त्यांनी. मग आता त्यांना किती, सॉरी 147चे 55% पडले पाहिजेत. मग किती येतात त्यानुसार. आता मला इथे किती पडले, तर 147 पेक्षा 101 पडले. मग माझी टक्केवारी किती झाली, 68.71 झाली. म्हणजे अशा पद्धतीने तुमचं काय होणार इथे, तर 149 पैकी तुमचे मार्क धरणार आहेत. 149 पैकी 55% किती होत आहेत त्यानुसार तुमचे जे काय आहेत ते मार्क होणार आहेत. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका मित्रांनो. येथे प्रश्न कॅन्सल झालाय म्हणजे तुमचा येथे मार्क जे काय तेच इथे नाही. इथे फक्त तुम्हाला काय करणार आहेत, तर इथे तुम्हाला ते येथे तुमचे 149 पैकी धरणार आहेत. काय करणार आहेत, तुमचे येथे 149 पैकी धरणार आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो हा व्हिडिओ आहे. तर सर्वांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा मित्रांनो. आणि सर्वांनी आपला हाडके सर युट्यूब चॅनल आहे, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा.